सर्वांचं मी स्वागत करतो. आज म्हणजे आजच्या प्रेसचा जो उद्देश आहे, प्रेस नोट मधील तुम्हाला लक्षात आलं असेल की गेल्या 2 दिवसाआधी 9 ऑगस्टला जिल्ह्यामध्ये आश्रमशाळेमध्ये 3 मुलींचा मृत्यू झाला. अत्यंत हृदयी बाब आहे. त्यासाठी तर आमच्या संघटना त्यांच्यासोबत आहे आणि एकूणच त्या संदर्भात जो काही वातावरण जिल्ह्यामध्ये निर्माण झाला आणि तो राज्यस्तरावर नाही तर देश स्तरावर त्याची पडसाद उमटली आणि माननीय मुख्यमंत्री यांनी तातडीने सदर संस्थेचे मान्यता रद्द करण्याचे आदेश पण देण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर आमच्या मनात हा प्रश्न पडत आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी एका दिवसामध्ये 24 तासाच्या आत जे काँग्रेसची संस्था असल्याने म्हणा की काय त्यांचा आहे, परंतु त्यांनी 24 तासाच्या आत मान्यता रद्द करण्याचे म्हणजे कारवाईचे आदेश दिले आणि 29 तारखेला जिल्ह्यामध्ये कोटी कोरोना येथील पुलिया कोसळला. 3 वर्ष पूर्ण होण्याच्या आधी तो पुलिया कोसळला. 15 ऑगस्ट 2023 ला त्याचा उद्घाटन माननीय मुख्यमंत्री जे त्यावेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री म्हणून होते त्यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन झाला असताना तो पुलिया 3 वर्षाच्या आत कोसळला 23 तारखेला. आज तो पुलिया कोसळून जवळपास 13 दिवस पूर्ण झाले आणि 13 दिवस पूर्ण होऊन सुद्धा अद्याप संबंधित अधीक्षक अभियंता आणि तो जो कोणी ठेकेदार आहे, ठेकेदार कंपनी आहे, त्या कंपनीवर कोणतीही कारवाई झाल्याचे आम्हाला काही अद्याप ऐकायला मिळालं नाही किंवा कोणत्या प्रेसमध्ये आलेला नाही. आणि त्यामुळे आम्हाला प्रश्न पडतो की काँग्रेसच्या माणसाची संस्था आहे म्हणून तुम्ही एका दिवसामध्ये 24 तासाच्या आत निर्णय घेतला आणि कारवाई करायचे आदेश दिले. मग यामध्ये काय अडचण आहे की ज्या ठिकाणी इथं जसे 3 मुलं मरण पावले, जर समजा त्या पुलियावरून एखादी गाडी जात असती आणि ती जर वाहून गेली असती तर त्या ठिकाणी सुद्धा काही लोकांचा मृत्यू होऊ शकत होता. मग याची पण जबाबदारी तुम्ही नैतिक जबाबदारी म्हणून तुम्ही स्वीकारायला पाहिजे. आणि म्हणून आमची मागणी आहे की माननीय मुख्यमंत्री यांनी स्वतः या संदर्भात लक्ष घालून अधीक्षक अभियंता जे सर्वस्वी दोषी आहेत त्यांना तातडीने निलंबित केलं पाहिजे. येत्या 15 ऑगस्ट पर्यंत आम्ही स्पष्टपणे त्याच्यात नमूद पण केले आहे. 15 ऑगस्ट पर्यंत जर त्यांनी काही ठोस निर्णय या संदर्भात घेतला नाही तर त्यापुढे 3 दिवसामध्ये आम्ही जन आंदोलन करू. या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण आंदोलन करणार आहोत.